नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता नेमका 2000 रुपयाचा येणार का 2500 रुपयाचा येणार या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर योजना करो YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करत जा। बेस्ट असेल अवेलेबल झालेला आहे। तर योजना कोणती आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये मिळणार आहेत का आणि जो आहे तो या कार्यक्रमामधून वितरित केला जाऊ शकतो का या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो। त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातूनच राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अत्यंत महत्त्वपूर्ण योजना। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 5 हप्ते टाकण्यात आले आहेत। एकंदरीत 6व्या हप्त्याची शेतकरी बांधव जे आहेत ते वाट पाहत आहेत। एकंदरीत 6वा हप्ता कशा पद्धतीने 2500 रुपयाचा की 2000 रुपयाचाच पडणार आहे या संदर्भात थोडीशी माहिती आपण जाणून घेऊ। तर एकंदरीत मित्रांनो पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 हप्ते टाकण्यात आले। 6वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायचा असेल तर एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला सुरुवातीस कोणत्या बँकेमध्ये पैसे जात आहेत या संदर्भात तुम्हाला पाहायचं असल्यास मित्रांनो कोणत्या बँकेत पैसे थेट जात आहेत, कोणत्या आधार कार्डला कोणती बँक लिंक झालेली आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार, जेणेकरून तुम्हाला जो हप्ता आल्याच्या नंतर तुम्हाला पैसे उचलण्यासाठी सोयीस्कर होऊन जाईल। तर एकंदरीत मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना, या योजनेच्या माध्यमातूनच आता हप्त्याचं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भात थोडंसं आपण बोलू। तर आपण स्क्रीनवर पाहू शकता अशा पद्धतीने या वेबसाईटचा तुम्हाला अधिकृत वेबसाईटलाच भेट द्यावी लागेल। भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, मी स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस जे आहे कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भात सुद्धा सांगणार आहे। सुरुवातीस तुम्हाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या जो हप्त्याचं स्टेटस करण्यासाठी सुरुवातीस पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि हे जो कॅप्चा देण्यात आलेला आहे हा कॅप्चा तुम्हाला पूर्णपणे भरायचा आहे। भरल्याच्या नंतर गेट OTP क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला जो स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने स्टेटस तुम्ही पाहू शकता। खाली बँक नेम फक्त आपल्याला बघायचं आहे, इथं बँक नेम आहे, पेमेंट स्टेटस आहे, बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो। अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस काढू शकता, कोणत्या बँकेमध्ये आपले पैसे जात आहेत या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती भेटून जाईल। हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासाठी आता हप्त्यामध्ये वाढ झाली तर मित्रांनो 2500 रुपये मिळू शकतात आणि आता 2000 रुपयाचाच हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळू शकतो। 2000 रुपयाचाच खात्यामध्ये हप्ता मिळू शकतो आणि किंवा हप्त्यामध्ये वाढ केली तर 2500 रुपयाचा पण हप्ता मिळू शकतो। एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता। एक शक्यता म्हणून मित्रांनो 2500 रुपये मिळू शकतात हप्त्यामध्ये वाढ केली तरच। तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय